So it says that particle performing SHM has a period of 6 seconds. म्हणजे capital T is equal to 6 seconds. Amplitude 6 centimeter means A is equal to 6 centimeter. We have to find the time taken by it. म्हणजे small t काढायचा आहे. To travel 3 centimeter starting from the equilibrium position. म्हणजे x is equal to 3 centimeter and alpha is equal to 0 starting from mean position म्हणजे alpha is equal to 0. हे बघा मी रूमचा दरवाजा बंद केला होता तर हा आतमध्ये लपून बसलेला होता कुठेतरी. हा लिओ, याचं नाव आहे लिओ आणि तो पलंगाखाली कुठेतरी कॉट खाली लपून बसलेला होता. मला वाटलं कोणीच नाही रूम मध्ये, तर आधी याला बाहेर करतो मी आणि मग आपण. देन यू पुट द व्हॅल्यूज. एक्स आहे 3, ए आहे 6 आणि ओमेगा आहे 2 पाय अपॉन कॅपिटल टी. कॅपिटल टी आहे 6 सेकंड्स. सो यू गेट 1/2 इज इक्वल टू साइन पाय टी बाय 3. त्या कोणत्या अँगलचा साइन 1/2 असतो? 30 डिग्रीचा, म्हणजे पाय बाय 6 चा. सो पाय बाय 6 इज पाय टी बाय 3 or t is equal to 1/2 second. So you got the time taken from the mean position to travel a distance of 1/2 second. T is equal to 1/2 second. Now the same question can be solved in a different manner. हे पहा, suppose A and B are extreme positions and O is the mean position. तर एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी पार्टिकलला किती वेळ लागतो? कॅपिटल टी. टाइम टेकन फॉर वन कंप्लीट ऑसिलेशन इज कॅपिटल टी. म्हणजे ए टू बी अँड बी टू ए याच्यासाठी टाइम किती लागणार? कॅपिटल टी. फक्त ए टू बी, ए वरून बी पर्यंत जाण्यासाठी किती टाइम लागेल? त्याचा हाफ, दॅट इज t/2, isn't it? ए वरून ओ पर्यंत, इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागेल? त्याचा हाफ, दॅट इज t/4. सो द टाइम टेकन फ्रॉम ए टू ओ किंवा ओ टू बी और ओ टू ए इज हाउ मच? t/4. सो द टाइम टेकन फ्रॉम मीन टू एक्सट्रीम, the time taken by the particle to move from mean to extreme is how much? t/4. मग mean to mid म्हणजे mean आणि एक्स्ट्रीमच्या बरोबर मध्ये इथून इथपर्यंत जाण्यासाठी याचा हाफ लागणार नाही, कारण इथं वेलॉसिटी असते मॅक्सिमम. पार्टिकल पुढे पुढे जातो तसा वेलॉसिटी कमी 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 होत जाते आणि इथं ती वेलॉसिटी होते 0. याचा अर्थ समजा या पॉइंटला आपण म्हटलं P, P इज द मिड पॉइंट ऑफ O अँड B. तर O वरून P पर्यंत जाण्यासाठी कमी वेळ लागेल, कारण इथं वेलॉसिटी जास्त आहे. तर O वरून P पर्यंत जाण्यासाठी कमी वेळ लागेल आणि P वरून B पर्यंत जाण्यासाठी जास्त वेळ लागेल. म्हणजे इथून इथपर्यंत t/4 लागतो, पण इथं t/8 लागणार नाही. इथं कमी वेळ लागेल, इथं जास्त वेळ लागेल. तर मीन वरून मिड पर्यंत जाण्यासाठी टाइम लागतो t/12. किती लागतो? t/12. द टाइम टेकन फ्रॉम मीन टू मिड, t/12. आणि मिड टू एक्स्ट्रीम, इथून इथपर्यंत जाण्यासाठी टाइम लागतो t/6. जास्त वेळ लागतो t/6. तर हा वेळ आहे t/12, हे वेळ आहे t/6. आता आपल्या क्वेश्चन मध्ये, आता जो क्वेश्चन आपण बघितला त्या क्वेश्चन मध्ये, इफ यू कॅन सी, आय एम सॉरी, येस, काय म्हटलं होतं की अँप्लिट्यूड आहे 6 सेंटीमीटर आणि आपल्याला टाइम काढायचा आहे मीन टू
3 सेंटीमीटर पर्यंत, म्हणजे मिड पर्यंत. म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे? t/12. सो डायरेक्टली यू कॅन से द टाइम टेकन फ्रॉम हियर टू हियर दॅट इज t/12. t होतं किती? 6/12, दॅट इज इक्वल टू 1/2 सेकंड. तर हे प्रश्न जर बोर्ड लेवल साठी आलं, बोर्ड क्वेश्चन, तर तुम्ही असं सोडवणार आता जे आपण सोडवलं तसं, म्हणजे x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी वगैरे सगळं टाकून व्हॅल्यूज. आणि जर नीट किंवा जेई मध्ये हा प्रश्न आला तर तुम्ही डायरेक्ट सोडवू शकता. द टाइम टेकन फ्रॉम मीन टू मिड इज t/12 directly. So you can say that it is 6/12 or 1/2 second. So directly you can solve it in NEET or JEE. But for board, you cannot solve it this way. For board level, you'll have to solve it by using the formula x is equal to a sine omega t. So the next question now, the maximum velocity of a particle performing linear SHM is 5 pi by 3 centimeter per second. मॅक्सिमम वेलॉसिटी कुठे असते? मीन पोझिशनवर. आणि किती असते ती? ए ओमेगा. म्हणजे त्याने काय दिलेलं आहे? ए ओमेगा इज 5 पाय बाय 3 सीजीएस मध्ये. अँड इट्स मॅक्सिमम ऍक्सलरेशन इज 5 पाय स्क्वेअर बाय 9. मॅक्सिमम ऍक्सलरेशन कुठे असतो? एक्स्ट्रीम पोझिशनवर. किती असतो? ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजे त्याने काय दिलेलं आहे? ए ओमेगा स्क्वेअर is equal to 5 pi square by 9. Calculate its period and amplitude. So the data says Vmax, maximum velocity, is 5 pi by 3. Vmax म्हणजे a omega is 5 pi by 3. तसंच acceleration maximum is 5 pi square by 9. Acceleration maximum म्हणजे a omega square is 5 pi square by 9. आता व्ही मॅक्स आणि ऍक्सलरेशन मॅक्स दिलेला आहे. काय करता येईल आपल्याला? दोघांचा रेशो घ्या. ए ओमेगा स्क्वेअर अपॉन ए ओमेगा, दोघांचा रेशो घ्या. तर आपल्याला मिळाला ओमेगा विच इज इक्वल टू पाय बाय 3 रेडियन पर सेकंड. ओमेगा मिळाल्यावर आता कॅपिटल टी काढता येईल. कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. सो यू गेट द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल टी दॅट इज इक्वल टू 6 सेकंड. दुसरं काय विचारलं होतं आपल्याला? ॲम्प्लिट्यूड. तर कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टी ची व्हॅल्यू टाका, ओमेगाची व्हॅल्यू टाका, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ॲम्प्लिट्यूड विच इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. यू कॅन सॉल्व इट ऑन युअर ओन. स्वतः आपण सोडवत जा, फक्त बघत जाऊ नका. The shortest distance traveled by a particle म्हणजे काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल म्हणजे डिस्प्लेसमेंट परफॉर्मिंग SHM फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे अल्फा इक्वल टू काय आहे? 0. मोशनची सुरुवात कुठून झाली? मीन पोझिशन वरून. म्हणजे अल्फा इज इक्वल टू 0, म्हणजेच एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. तर तो काय म्हणतो की दॅट डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इन 2 seconds is equal to √3/2 times of its amplitude. ही डिस्प्लेसमेंट किती आहे? 2 सेकंड मधली डिस्प्लेसमेंट आहे. √3/2 टाइम ऑफ इट्स amplitude. We have to find its period. So x is equal to √3/2 times amplitude क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. आणि t इक्वल टू किती आहे? 2 सेकंड. and we have to find the periodic time. Which formula you can use? Obviously x is equal to a sin omega t. व्हॅल्यूज टाका तिथं. x च्या जागी टाकणार √3/2 times a which is equal to a sin 2 pi t by t. a कॅन्सल होईल. तर √3/2 बरोबर आलं साइन ए नाही तिथं, आय एम सॉरी, ए असायला नको तिथं. साइन 2 पाय बाय कॅपिटल टी इंटू 2. स्मॉल टी किती आहे? 2. सो सॉल्विंग इट वी गेट t is equal to 12 seconds. Have a look at it.
we have to show that the average speed over one oscillation of a particle, एक ऑसिलेशन मधली ॲव्हरेज स्पीड, त्याची अँप्लिट्यूड आणि व्हॅल्यूज दिलेले आहेत. किती असते? 2a ओमेगा बाय पाय. ॲव्हरेज स्पीड असणार 2a ओमेगा पाय बाय पाय किंवा 2 बाय पाय टाइम्स v मॅक्स. व्हेरी सिंपल. ॲव्हरेज स्पीडचा अर्थ तुम्हाला माहित आहे, टोटल डिस्टन्स, नॉट ॲव्हरेज डिस्टन्स, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल टाइम म्हणजे काय? पीरियड. ते चुकून इथं ॲव्हरेज डिस्टन्स झालेलं आहे, ॲव्हरेज डिस्टन्स नाही. काय आहे ते? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. म्हणजे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइमचा अर्थ काय? पीरियड. एक ऑसिलेशन मधला टोटल टाइम म्हणजे पीरियड. सो टोटल डिस्टन्स एक ऑसिलेशन मध्ये किती असतं? 4a. आणि त्याच्यासाठी टाइम किती लागतो? कॅपिटल टी. आणि कॅपिटल टी म्हणजेच काय? 2 पाय बाय ओमेगा. सो ॲव्हरेज स्पीड आली 2a ओमेगा अपॉन पाय. आणि a ओमेगाचा अर्थ काय? मॅक्सिमम वेलोसिटी. So you can say that average speed is 2 upon pi times v max. मी हे जास्त थांबत नाहीये, कारण तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते सोडवू शकता किंवा बघू शकता परत परत. A particle performing SHM has velocities of 8 centimeter per second and 6 centimeter per second. दोन velocities दिलेले आहेत. When its displacements are 3 centimeter and 4 centimeter. म्हणजे डिस्प्लेसमेंट 3 सेंटीमीटर असताना, म्हणजे पार्टिकल मीन पोझिशन पासून 3 सेंटीमीटर वरती असताना त्याची वेलॉसिटी किती होती? 8 सेंटीमीटर पर सेकंड. आणि तो 4 सेंटीमीटर वरती असताना त्याची वेलॉसिटी होती 6 सेंटीमीटर पर सेकंड. वी हॅव टू फाइंड द अँप्लिट्यूड अँड द पीरियड. सो इन योर डेटा v1 इज गिवन, x1 इज गिवन. जेव्हा डिस्प्लेसमेंट होती 3 सेंटीमीटर तेव्हा वेलॉसिटी होती 8 सेंटीमीटर पर सेकंड. v2 is 6 and x2 is 4, all in CGS. We have to find the amplitude and we have to find the period. काय करणार? v चा फॉर्म्युला वापरणार. v is equal to ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. तर आधी v1 टाकणार, v1 x1 आणि नंतर v2 x2. तर v1 टाकला तर 8 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x1 किती आहे? 3 चा स्क्वेअर 9. आणि तसंच v2 टाकायचं, 6 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस 16. दोन फॉर्म्युले मिळाले आपल्याला, v1 आणि v2. मग दोघांचा रेशो घेणार, 8/6. ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल, 5 सेंटीमीटर. ओमेगा येणार 2 रेडियन पर सेकंड. कसं येणार ओमेगा? एक आल्यानंतर ए ची ती व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाका, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा. मग ओमेगा वरून टी मिळेल, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. सो दॅट इज 3.14 सेकंड. A particle performs linear SHM along the path of 10 centimeter. Path of 10 centimeter. पाथ म्हणजे इथून इथपर्यंत. ही एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत, ही मीन पोझिशन आहे. पाथ म्हणजे इथून इथपर्यंत. तर पाथ ऑफ 2 सेंटीमीटर दिलं म्हणजे त्यांनी काय दिलं? 10 सेंटीमीटर दिलं म्हणजे त्यांनी काय दिलं? 2a इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. पाथ ऑफ 10 सेंटीमीटर मीन्स 2a इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजेच अँप्लिट्यूड a किती आहे? 5 सेंटीमीटर. पुढे काय म्हणतो? द पार्टिकल स्टार्ट्स ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर फ्रॉम द मीन पोझिशन. मोशनची सुरुवात कुठून झाली? मीन पोझिशन पासून 2 सेंटीमीटर वरून. याचा अर्थ की व्हेन t इज इक्वल टू 0, मोशनची सुरुवात झाली म्हणजे t इज इक्वल टू 0, ॲट दॅट टाइम x इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. पार्टिकल स्टार्ट्स द मोशन फ्रॉम x इक्वल टू 2 सेंटीमीटर. पार्टिकल स्टार्ट्स द मोशन, t इज इक्वल टू 0, त्यावेळी x इक्वल टू काय आहे? 2 सेंटीमीटर.
अँड मूव्स टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, या डायरेक्शन मध्ये चाललाय. फाइंड इट्स इनिशियल फेज, म्हणजे काय काढायचं आहे आपल्याला, अल्फा काढायचा आहे. इनिशियल फेज मीन्स यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा. व्हॉट फॉर्म्युला यू कॅन यूज, एक्स दिलेला आहे, टी दिलेला आहे, तर डायरेक्ट फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. एक्सच्या जागी येणार 2 सेंटीमीटर, ए च्या जागी येणार 5 सेंटीमीटर, टी किती असणार 0, म्हणजे हे काय होईल मग 2 इज इक्वल टू 5 साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू काय झाली 0. अल्फा म्हणजे साइन अल्फा इज 2/5, साइन अल्फा इज 2/5 म्हणजे 0.4. मग लॉग टेबल मध्ये त्याचा साइन इनवर्स बघितला तर ते मिळालं अल्फा इज इक्वल टू 23 डिग्री अँड 33 मिनिट्स. बघून घ्या एकदा. So